बघा माझ्या आईचं हाल काय लावलेत बघा हे पोलीस स्टेशनने. बघा पोलीस स्टेशनने धक्का देऊन हाकलून लावा लागलेत बघा. पोलीस स्टेशनला धक्का देऊन हाकलून लावलेत बघा. ही राजन पाटला तालुक्यावर असलेली दहशत. ही राजन पाटलाची दुसरा बीड. एका स्त्री शक्तीला आज मंत्रीपद केले ना बीडचं. आज यांचं म्हणणं उद्ध्वस्त झालं. माझ्यासारख्या 3 मुली 2 सुना आहेत त्यांना. नाही राजन पाटील तळतळून मेला. तर बघा उज्ज्वला महादेव थिटे. मी मोहोळमधील अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे. मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे. त्यासाठी आमचे माझे आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून. तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावलेला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय. आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे. तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले. मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना बिनविरोध करायची का नाही. अर्ज सुद्धा भरू दिलाय. यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत. हिवऱ्याच्या कॉर्नरला आहेत, देवडीच्या कॉर्नरला आहेत. आणि पोलीस प्रशासन काय करताय? 8 दिवस झाले ह्यांना प्रोटेक्शन मागते मी. गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार दिले. सगळे आज मायबाप जनतेला भारतातल्या लोकांनी बघावं कसा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते. प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावलं. 7 8 गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत. आणि हे पोलीस प्रशासन मला अजिबात देत नाही प्रोटेक्शन.